या ठिकाणी प्रतिसाद एकदम उत्तम आहे आणि लोक आमच्या बरोबर जोडली जात आहेत। विविध संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि मला एक खास गोष्ट तुमचं लक्ष थोडं दुसरीकडे वळवायचं आहे का ती असं का तुम्ही जे म्हणताय का ह्या कार्यालयासाठी ज्यांनी मोफत जागा दिली ती व्यक्ती कोणी असो मला त्यांच्यावर टीका करायची नाही, पण मला एकच म्हणायचं आहे आता महाभारतात जर दानशूर करणं होता त्यांच्या पद्धतीने हे जर दानशूर असतील तर यांनी वृद्धाश्रमाला ती जागा मोफत द्यावी किंवा विविध प्रकारची शाळा आहेत, कॉलेज आहेत, तुम्हाला सांगतो आपले सरकारी दवाखान्याला द्यावी। नेमकी माझं म्हणणं आहे का दुय्यक निबंधन कार्यालयालाच मोफत जागा का? कारण ज्यांना जागा द्यायची ना हा निर्णय त्यांचा असतो ना। चालतंय ना, ठीक आहे त्यांचं असेल, पण दुय्यक निबंधक कार्यालयालाच का? आता वारवाडीत नाहीत ना, फॉरेस्ट खात्याचं ऑफिस गेलंय, विविध प्रकारची ऑफिस ह्या वारवाडीची शान होती ती गावात गेलेली आहेत। मग आता हे वारवाडीची शान म्हणून एवढी तरी निदान कमीत कमी इथं राहावे अशी आमची अपेक्षा आहे वारवाडी गावात। आणि राहिला लोकप्रतिनिधींनी याच्यात प्रथमतः 2 दिवस कुठलाही व्यक्ती आमरण उपोषणाला बसतोय याची दखल 2 दिवस जायच्या अगोदरच माझं मत आहे का ही लोकप्रतिनिधींनी याची दखल पहिल्यांदा घेतली पाहिजे। कारण तुम्ही सर्वसामान्य जनतेचे पालक आहात, तुम्हाला ह्या जनतेने मोठं केलंय, तुमच्यामुळे आज जनता मोठी नाहीये। तुम्ही जर तुमच्या बाईटमध्ये सरळ सरळ म्हणत असाल का वारवाडीची लोक मूर्ख आहेत, मग वारवाडीची शान जर बाहेर जात असेल आणि जर लोकांनी अडवणूक केली तर लोक मूर्ख ठरत असतील तर मग ज्या वेळेस बिबट सफारीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस आपल्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय म्हटले का बिबट सफारी ही जुन्नरलाच पाहिजे का, बारामतीला का नको? मग आमचंही म्हणणं तसंच आहे ना का हे कार्यालय पूर्वीपासून जर 1935 सालापासून आमचं आहे तर आम्हाला हे वारवाडीतच पाहिजे आणि त्याच्यासाठी जरी काही झालं तरी हा शशी पारधी एकटा गेला तरी चालेल, पण या वारवाडीचं वैभव वारवाडीतच राहणार। धन्यवाद।